आयजच्यान आनी आमी मेगा कॅम्प्स आनी ते चालू केल्या. हे मेगा कॅम्प्स आयज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे एक विचारधारा आणि प्रायम मिनिस्टरची जी विचारधारा आमी जेन्ना चर्चा केल्या, हे मेगा कॅम्प्साच्या माध्यमांतल्यान लोकांक हे प्रजेचे दारार आरोग्य सेवा व्हरपाचो तो प्रयत्न आमी चालू केल्या. त्याच बरोबर आता पयर तुवें ते एक सुनील दुरीचे घातलेले, साहिल दुरीचे घातलेले. असे चॅक्स जेन्ना येता केन्ना केन्ना खर्च बी व्हडलो आसता. आनी खर्च कित्याक येता, कित्याक जेन्ना ताका एक एडवान्स स्टेजचेर तुमी कॅन्सराचे दुयेंस आनी ते कॅन्सराचे दुयेंस तुमी आयडेंटिफाय करता, मागीर ते हाती भायर वयता कांय गोश्टी, केन्ना केन्ना परवडना. आनी म्हणूनच आयज मेगा कॅम्प्सच्या माध्यमांतल्यान पयर आमी मेगा कॅम्प्स आमी जेन्ना आमचे डायरेक्टर आहा फ्रजेल आहा, आयज मेन म्हणजे कितें आहा की जेन्ना मेगा कॅम्प थंय एमआय आयलो एक मनशाक मया, आणि ते एमआय आयले उपरांत आयले म्हणून ते सांगपाचो मुद्दो इतलोच नुवे. आणि त्याच माध्यमांतल्यान एक वेगळ्या लेवलाचेर आमी प्रजेच्या दारार लोकां मदीं वचून लोकांची सेवा वेगळ्या तरेन करपाचो आमचो प्रयत्न. हांवें पयर सांगलें तुमकां की स्टेट केअर्स म्हणून नवो कन्सेप्ट. आयज मिडियाचे लोक आनी तुमी सगळे तुमच्या घरांत कोण ना कोणाचो तरी अनुभव तुमकां आसतलो की कोण जर बरो नासला, श्रीमंत कितले आसूं, त्या मनशाक बी दिसता की कोण तरी सरकारान वेगळ्या तरेन एक भुमिका घेवपाची गरज आहा, ज्या माध्यमांतल्यान लोकां खातीर आमी कितें तरी सरकार करपाक जाय. एलायड सायन्सीस आमी करता, पूण एलायड सायन्सीस शिकून भुरगे आयज तांकां ऑपॉर्च्युनिटी गावना की खंय तरी तांकां ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ह्या तरेची ऑपॉर्च्युनिटी गावंक जाय जे तांचो उपयोग सरकार आनी सरकारी सिस्टमान तांकां इंटिग्रेट करपाची गरज आहा. इतले दीस हांव मातसो शांत आशिल्लो कितें म्हाज्या मनान बी एक वेगळ्या तरेची एक विचारधारा आशिल्ली की कशें आयज आमच्या मतदारसंघात तुमी गेल्यार ऑल ओव्हर गोवा मेगा कॅम्प्स आमी कित्याक करता, मेगा कॅम्प मॅपिंग ऑफ पॉप्युलेशन करपाचो आमचो प्रयत्न चालू आहा. एलायड सायन्सीचे भुरग्याचे ऑलरेडी डेटाबेस हांवें तयार करपाक सांगलेले आसा. त्याच बरोबर आमी गोवा मेडिकल कॉलेजान केअर टेकराचे आयज लोक 500, 600, 700 रुपया दिवन कोणाक तरी ते घालता, ते चोऱ्यो जाता. ते चोरयेचे सोडून दी, दॅट इज नॉट प्रायोरिटी इन द हेल्थ सेक्टर. हेल्थाचोच आमी विशय आमी धरया. ते हेल्थाचे कितें जाता, मागीर ते लोक मागीर ते कामाक वयता. आयज एकट्या मनशान म्हाका मेसेज धाडला, तुम्ही एकदम बरें काम केलें की हे तरी हे तुम्ही सांगून की तुम्ही केअर टेकराची सोयी सुविधा करतले, कित्याक आपलो चलो बी कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो पूण ताका काम सोडचें पडलें, कित्याक आपल्या आईचे ते लक्ष ते दिवंक शकलो ना, नाल्यार आमचे कडेन फॅसिलिटी नासली. आणि म्हणूनच हे केअर टेकर कशें आमी एक सिस्टम घालून आमच्या माध्यमांतल्यान हे केअर टेकर म्हाका दिसता की सरकारान एक वेगळ्या तरेन बजेट हेड आमचे जे आसा ते ट्वीक करून आमकां ह्यो सगळे सोयी सुविधा सामान्य मनशाची जनतेचेर आमी वेगळ्या तरेन आमी लक्ष दिवपाची गरज आहा. व्हडल्या हॉस्पिटलान नॉर्थ गोवा हॉस्पिटल आसूं, साउथ गोवा आसूं, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसूं, गोवा मेडिकल कॉलेज आसूं, हे सगळे गोष्टी वेगळ्या तरेन इंटिग्रेट करपाची गरज आहे. ते आमचे काम ऑलरेडी चालू केल्या. हे प्रेझेंटेशन बी हांवें केंद्र सरकाराक धाडून दिलें की हे कन्सेप्टाच्या माध्यमांतल्यान प्लस गांवांत तुमी गेल्यार फिजिओथेरपी केल्लो भुरगो आसूं, आयज वेगळ्या तरेन आमी आमचे एलायड सायन्सीच्या वेगळ्या स्ट्रीम्सान आमचे भुरगे जे शिकून भायर सरतात, मॅपिंग ऑफ पॉप्युलेशन केल्यार आणि ते मॅपिंग केल्यार आमकां ह्या तरेचे इंटिग्रेशन आमी हेल्थाचे आमी करूं शकता की सब हेल्थ सेंटरच्या माध्यमांतल्यान आयस्टॅट मशीन्स ते उपलब्ध करपाचे ऑलरेडी डिस्कशन एबाउट कडेन म्हाजें चल्लां. आणि हे आमी तांकां लिजाचेर आमी घेतले. ते मशीन दिवन ते ल्हान मशीन आसले तरी बी तेजे कॉस्ट पयलीं 5-5.5 लाख एक मशीन आशिल्ली ते बी देंवला. आनी त्याच बरोबर इंटिग्रेटेड एक प्लॅटफॉर्म ते येता तुमकां सांगता की इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म ह्या तरेचें करपाक जाय, जे इवन मॅपिंग जेन्ना आमी करता ते गांवांत जर स्ट्रोकाचो पेशंट आसलो आमी पळयता मनशाक सामान्य मनशाक त्रास जाता, त्या पेशंटाक कंटिन्युअस दुसरे कडेन सेंटरा कडेन व्हरपाक फिजिओथेरपी दिवपाक हे मॅपिंग करून ती सोय घरोघरी पावपाचो प्रयत्न आमचे चालू जाला. आणि आमी हे कशें करतले, तुमी म्हणटले तुमचे इम्प्लिमेंटेशन प्लॅन कितें, इम्प्लिमेंटेशन प्लॅन आमी ऑलरेडी तयार करपाच्या मार्गार आमी लागल्या. आमकां गांवांत सब हेल्थ सेंटरान 21 तरेचे ब्लड टेस्ट उपलब्ध करून फुडल्या 3 म्हयन्यान 4 म्हयन्यान आमचे चालू आसतले प्लॅन. फक्त सेमी ऑटो एनालायझर न्हू, आयस्टॅट मशिनाच्या माध्यमांतल्यान हे सगळे टेस्टिंग आमी करपाचो आमचो प्रयत्न आमी चालू केला. त्याच बरोबर इंटिग्रेटेड अँब्युलन्स सर्व्हिसीस आणि एडिशनल अँब्युलन्स ते प्रपोजल सरकार कडेन ऑलरेडी घातलेले आसा. त्याच बरोबर आमी कॅन्सराचे दुयेंस हे वाडपाक लागले गोंय राज्यांत, म्हणून कॅन्सराचे दुयेंस मागीर फुडें वचून लायफ कॉम्प्लिकेट जाता पेशंटाचे. म्हणून आमकां वेगळ्या तरेन लक्ष घालून प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनाच्या फक्त घोशणा आमी करिना. सरकार आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जी विचारधारा आहा की सगळ्या दृष्टिकोनात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि आरोग्य सेवा प्रजेचे दारार पावंक जाय, पूण पावपाक जाय जाल्यार सरकाराची भूमिका त्या तरेची आसपाक जाय.
आयज आमी ऑलरेडी सांगलेले आसा आणि डायरेक्टर माझे कडेन आमचे बरोबर आशिल्ली. आमी गोवा मेडिकल कॉलेज आणि जे कोण टेस्टिंग करपाक रक्त तपासपाक येता बाय डिफॉल्ट कॅन्सरचे मार्कर एंड थायरॉइड आनी इतर काही गोष्टी जे करपाक जाय ह्यो टेस्ट आमी ऑटोमॅटिकली आमी करून तेंचे आमी करतले म्हणजे तेजो डेटाबेस आमचे कडेन आसतलो. आयज आमी केन्ना पळयता केन्ना मनशाक दिसता की आपले कॅन्सर ना पूण अचानक तेका मागीर एक दीस आमकां कळटा की तेजे अचानक तेका सेकंड स्टेज काय थर्ड स्टेजाचेर कॅन्सर मार्कर करूंक ना. अटलिस्ट कॅन्सर मार्कराच्या माध्यमांतल्यान आमी ह्यो सगळ्यो गोष्टी आमी खूब प्रमाणात आमी कंट्रोलान आमी दवरूंक शकता. आयज कॅन्सराचे मार्कर आनी टेस्ट अवेलेबल आहा गोवा मेडिकल कॉलेजान. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान अवेलेबल आसा, साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान अवेलेबल आसा. आनी हे सगळे गोष्टी हांवें मंत्री जातकूच हे सगळे गोष्टी जाग्यार घालून आयज आमी ते मॅन्डेटरी आमी डॉक्टराक सांगलेले आसा तुमी टेस्ट करपाक काय हरकत ना करा. म्हणजे आमी पॉप्युलेशन आनी गोंयची जनतेची योग्य तरेन आमी सेवा करूं शकतले. आणि त्याच बरोबर हे कॅन्सराची दुयेंस आनी रोग ह्या तरेच्या अक्षरशः परिवार समाप्त जाता. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनान खंय तरी सरकारान पावलां घेतल्या तर आमी वेगळ्या तरेन आमी हे सगळे गोष्टी आमी लक्षात घेऊन आमी एक इंटिग्रेटेड सिस्टमच्या माध्यमांतल्यान सेवा बी दिवं शकता. आमी स्ट्रोक आयिल्ल्या मनशाक आनी पेशंटाक आमी योग्य तरेचे आमी सांबाळूंक शकता. गांवांतलो जाणटो पॅलेटिव्ह केअर आनी तरी आमचे डॉक्टर आयरा आयज सिप्ला फाउंडेशनाच्या माध्यमांतल्यान ती काम करता. आयज ह्यो सगळ्यो गोष्टी आमी इंटिग्रेट केल्यार सामान्य जनतेचेर आमी स्टेट केअर्स म्हणून तुका पयर सांगले भाशणां कोंकणी आनी मराठीन अनुवाद म्हाका जो शब्द वापरपाचो आहा तो वेगळ्या तरेन हांव करता. म्हाजो एक वेगळ्या तरेन मनान कितें चल्लां पूण आमी राज्य आमी लोकांचेर प्रजेचेर आमचें लक्ष आहा आनी प्रजेच्या खातीर आमी एक वेगळ्या तरेचें पाठबळ आनी लोकांचें जीवन आमी वेगळ्या तरेन आनी वेगळ्या तरेचो धीर गोंयचे जनतेक दिवपाचो आमचो प्रयत्न चालू जाल्लो आसा. हे आमी इम्प्लिमेंट करतले आनी त्याच बरोबर आरोग्य सेवा गोंया राज्यान ह्या तरेचे आसतले सेवा ह्या तरेचे एक रोबस्ट मेकॅनिझम गोंया राज्यान आमी तयार करपाचो आमचो प्रयत्न आमी चालू केला. दुसरी गोष्ट फाउंडेशन 1 म्हणून टेस्ट आहा खंयच्याच राज्यान ना, अवेलेबल ना गव्हर्मेंट हॉस्पिटलान. आनी इवन प्रायव्हेट हॉस्पिटल ते फ्री करीन दिना. ते एक टेस्टाक 2-3 लाख रुपया लागता. आता कित्याक जाय फाउंडेशन 1? कॉम्प्लिकेटेड केसीस आनी तरेतरेचे केसीस फाउंडेशन 1 गोंया राज्यान आमी ऑलरेडी मुंबयचे कंपनी कडेन इंटरनॅशनल कंपनी तेजे कडेन उलयल्ले आहा. हे आमी सध्या आमी CSRचे अंडर आमी चालू करतले. जे प्रत्येक टेस्ट कॉम्प्लिकेटेड जे आहा आनी इवन सिंपल जे आमचे डॉक्टराक दिसता की हे सगळ्या गोष्टी आमी मार्गार आमी लावंक जाय आनी म्हणजे पेशंटाक हे टेस्टाची गरज आहा तर आमी हे टेस्ट आमी फाउंडेशन 1 म्हणजे ते अमेरिकेक वयतले टेस्ट आनी आयले उपरांत आमकां कळटलें की गुड पाथवेज जे आनी बॅड पाथवेज म्हणून येता. ते गुड पाथवेज आनी बॅड पाथवेज जे आयल्यार ऑटोमॅटिकली तुमकां कळटले की बाबा खंयचे टेस्ट आनी खंयचे ट्रिटमेंटाचो प्रोटोकॉल तुमकां इम्युनोसेल थेरपी जाय, तुमकां तरेतरेचे नवे प्रोटोकॉल्स जाय, खंयचे आमकां टेस्ट जाय, आमच्या लोकांचे जीवन आमी वाचूंक शकता आनी योग्य तरेचे रिस्पॉन्सिव्ह आमी ट्रिटमेंट कॅन्सराचे आमी त्या पेशंटाक आमी दिवंक शकता. हे फाउंडेशन 1च्या माध्यमांतल्यान हे आमी करूं शकता. काही टेस्ट असे आहा की बोन मॅरो काडटा, काही टेस्ट असे आहा की रक्ताच्या आधाराचेर करता, काही टेस्ट आसा की हे बायोप्सी करून ते तो पीस जो आहा ते आमी धाडटा अमेरिकेक आनी त्या माध्यमांतल्यान तांकां कळटा की हो रिस्पॉन्सिव्ह टेस्ट जो आहा. गोवा एकमेव पयले राज्य आसतले देशान जे खंय फाउंडेशन 1चे टेस्ट आपल्या सिटिझन्साक कॅन्सराचे पेशंटाक ते आमी फ्री आमी दितले. म्हणजे आमचे लोकांचे जीवन आनी एक फोकस्ड अँड टार्गेटेड प्रोटोकॉलच्या माध्यमांतल्यान आमी लोकांचे जीवन आमी वाचूंक शकता. आनी हे आमी ह्या तरेन आमी पावलां आमी घेवपाचें आमी केल्लें आसा. आयज नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान हांव जेन्ना गेला तेन्ना आमी मस्ती चल्ल्या ड्रायव्हरांची न आसल्यार बरें गव्हर्मेंट सर्विसान. पयर कार्डियक पेशंट एक आशिल्लो ते कार्डियक पेशंटाचें काम न करूंक जाय म्हणून तेणी गाडी मोडून सायडीक दवरपी अशे ड्रायव्हर आहा. त्या दोगांक हांवें सस्पेंड केला आनी एक LDC आहा तेंचो लिडर आनी ते तिगांक हांवें सस्पेंड करून ऑर्डर म्हाज्या ऑफिसान हांवें मागून घेतल्या. एक लक्षांत तुमी घेवंक जाय की आमी हांवें डॉक्टरांक बी हांवें स्पश्ट सांगलां तुम्ही काम करताना तुमचे कोर्ट्स पासून सगळे गोष्टी आनी आयज आमी बेडशीट पासून आमी ते मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे ते बी इम्प्लिमेंट करपाक हांगा गोवा मेडिकल कॉलेजचे डीन बसला सगळे आमचे डायरेक्टर आहा आमी तांकां सांगलेले आसा. हे सगळे गोष्टी आमी करताना जे कितें आमी ऑलरेडी आमी विनंती आमी केल्ल्या काय सिस्टमिकली चेंजीस करपाक जाय हे आयज इन्स्पेक्शन करून हे सगळे प्रोटोकॉल्स कशे जाग्यार घालपाक जाय हे सगळे गोष्टीचेर आमी आयज चर्चा केल्या. तुमकां सांगपाचो मुद्दो इतलोच की आयज देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमांतल्यान आयज नरेंद्र मोदीजीच्या एक गोंया राज्याक त्यांनी आयज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमी दिले. त्याच बरोबर आयज आमी सेंटर ऑफ एक्सलन्स करपाच्या मार्गार आमी आहा. त्याच बरोबर कॅन्सराचे हॉस्पिटलाचे काम फुल स्विंग चालू आहा.
म्हणून तुमकां सांगपाचो मुद्दो इतलो आसा की मेगा कॅम्प्स हे व्हडल्या प्रमाणान आमी तेजी एक वेगळ्या तरेचे एक पॅरामिटर्स आनी वेगळ्या तरेचे एक कितें एनहान्स करीत रावतले आमी मेगा कॅम्प्स. म्हणजे प्रत्येक मेगा कॅम्पाक तुमकां वेगवेगळे एडिशनल कितें तरी गावतले त्या कॅम्पान. आनी ह्याच तरेन गोंयभर 40 मतदारसंघात हे मेगा कॅम्प जातले. त्याच बरोबर नवो प्रपोजल आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन धाडला की मोबायल युनिट्स ह्या तरेचे मोबायल युनिट्स जे काही मोबायल क्लिनिक्स आमी एक मतदारसंघात एक मोबायल म्हणजे गोंय राज्यात 40 म्हणजे 40 मतदारसंघात हे इंटिग्रेटेड मोबायल क्लिनिक्स आमी प्रत्येक पंचायत वायज आमी ते रोटेट करू शकता. म्हणजे हे आमचो प्रजेचे दारार आनी स्टेट केअर्स आनी प्रजेचे दारार आरोग्य सेवा व्हरपाचो हो प्रयत्न आमी चालू करपाचें काम आमी घेतला हातीन. तुम्ही पळयतले जशे जशे दीस वयता फुडें एक टेस्ट आमी नवे करता, कॅन्सराचो प्रोटोकॉल आमी चेंज केला. म्हणजे हे सगळ्या दृश्टिकोनान तुम्ही पळयल्ले आसतले गोवा मेडिकल कॉलेजान केअर टेकर म्हणून ते येता लोकांक अक्षरशः केन्ना केन्ना गरीब मनशाक परवडना. तो जर कामाक असलो तसोच पेशंट सोडून वयता. तो सांजचो आयलो ना आयलो पूण कितें आहा तो आपल्या तो कसो म्हणून ताका परवडटले. आनी म्हणून हे सगळे सिस्टमिकली आनी ह्या लोकांक आमी एक इंटिग्रेटेड सिस्टम आमी तयार करून ते केअर टेकर आमी एक वेगळ्या तरेन लोकांच्या जिवनान वेगळ्या तरेचे समाधान आनी वेगळ्या तरेचे धीर दिवपाक म्हणून सरकाराक करपाची गरज आहा. म्हणून आमी हे सगळे गोष्टी हातीन घेतल्या. हे सगळे इंटिग्रेटेड जावन फुडले 4 म्हयन्यान जाग्यार येतले. तो पर्यंत आमी कॅन्सराचे मार्कर्स पासून आयज फाउंडेशन 1 टेस्ट हे तुमी अनाउन्स केल्यार जाता. मिडियाचे आमचे भाव आहा. तूं केन्ना कितें धाडल्यार ताबडतोब आमी लक्ष घातला आनी आमच्या ऑफिसान धाडलेलें आसा कितें आमी करूं शकता त्या पेशंटाक आमी करतले मदत. आनी त्याच बरोबर कितें आसता की कोणी मिडियाचो आहा तुमी बी जागृत रावपाची गरज आहा. आयज थंय एक व्यापार चल्लोलो ते बेसमेंटान एकूच तुमचोच मिडियाचो कोण तरी म्हापशेचे म्हाका धाडलेले. आयज कोण तरी ते रेट लावन हे सगळे जातात. तेजेर हांवें तांकां वॉर्निंग दिल्ली आसा की प्रायव्हेट एम्ब्युलन्सीस आमचे पेरी आमचे गव्हर्मेंट हॉस्पिटलान बेसमेंटान बी कोणाक अलाव करपाचे ना. आनी हे सगळे गोष्टी एम्ब्युलन्स फोडून दवरता. म्हाका दिसता की इंटिग्रेटेड 108चे अंडर एम्ब्युलन्सीची सेवा बी घालपाची गरज आहा. म्हणजे ड्रायव्हर हायर अँड फायर बेसिसचेर दवरल्यार तर व्यवस्थित आमी सेवा आमी घेवं शकता. लोकांच्या जिवनाचो विशय आहा. आनी म्हणूनच आमी आयज हे सगळे गोष्टी आमी हातीन घेतलेले आसा. आरोग्य सेवाचेर उलोवंक गेल्यार आमी आयज थंय आयसीयू बी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आमी तयार केल्ले आसा. आयज कांय दिसान ते बी चालू जातले. म्हणजे थंय नी रिप्लेसमेंट पासून आनी इंटिग्रेटेड आनी प्रोसिजर्स आमी थंय उपलब्ध आतां 8 to 12 बेडेड आयसीयू करपाचें काम ऑलरेडी कंप्लीट जाल्लें आसा. व्हेंटिलेटर टेक्निशियन कांय टेक्निशियन्स आमी घेतल्या, कांय टेक्निशियन घेवपाचे आसा. आनी त्याच बरोबर गोवा मेडिकल कॉलेजाक आमी एक टीम तयार केल्ली आसा की NABH एक्रेडिटेशन करून घेवपाक. म्हणजे सगळे सिस्टम आमच्या जाग्यार आमी हाडू शकता. आयज कितें आसा मेडिकल ऑडिट केन्ना जावंक ना. हे मेडिकल ऑडिट करपाची गरज आहा. आनी हे मेडिकल ऑडिट आयज डॉक्टर सुनील बांदेकर म्हणून मेडिकल डायरेक्टर ब्रिचवेंडी हॉस्पिटलचो मुंबय प्लस तो NABHन तो डायरेक्टर येतो ते सांबाळटलो एक्रेडिटेशनाचे ते काम करताले. हे आमी तांकां इन्वॉल्व केल्या. म्हणजे ते आमकां मार्गदर्शन करून गोवा मेडिकल कॉलेज आनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आनी बाकीचे आमचे संस्था ज्या गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आमी मार्गार आमी लावंक शकतले. वेगळ्या तरेन आयसीयू बेड इन साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान हांवें सांगल्या प्रमाणे आमची एक जबाबदारी आहा. आयज लोक कंप्लेन करता की कांय सेवी सुविधा आमकां आनी एनहान्स करपाक जाय. आमी थंय फाटीं खंय तरी पडल्या. ते आमकां फुडें व्हरपाक जाय आनी ते फुडें व्हरपाक आमचे पूर्ण प्रयत्न आसतले. थंय आमी नर्सिंग इन्स्टिट्यूट ते लास्ट 2 फ्लोराचेर आमी इंटिग्रेट करून आमी चालू करपाचो आमचो प्रयत्न डायरेक्शन ऑलरेडी दिल्या. म्हणजे एडिशनल नर्सीस आनी भुरग्यांक ऑटोमॅटिकली गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज वाडल्यार ऑटोमॅटिकली तांकां बी फेसिलिटी गावतली. तरेतरेचे गोष्टी पॅलिएटिव्ह केअरचे एक रिपोर्ट तुमच्या फुड्यान हाडपाचो आमचो प्रयत्न आसतलो. जे आमी कितें काम आमी केल्या. आमी आयज ओल्ड आजिलोच्या ओल्ड बिल्डिंगाच्या फुड्यान आमची ओल्ड ते बिल्डिंग आमी डिमॉलिश केल्ली. तुमकां खबर आसतली ते ओल्ड एक आमची एक जमीन आहा थंय. थंय आमी मल्टी फंक्शनल डे केअर सेंटर करपाक आमी प्रपोजल केंद्रा कडेन धाडला. इंटिग्रेटेड डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, पॅलिएटिव्ह केअर एंड ऑन्कॉलॉजी डे केअर सेंटर, डेंटल फॅसिलिटीज, आयुष सेंटर, अकॅडमिक सेंटर फॉर PG स्टुडंट्स विथ सेमिनार रूम एंड लायब्ररी सेंटर सपोर्टेड आम्हाला सरकारा कडेन आयल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवला खातीर. हे सगळे गोष्टी आमी करपाक म्हणजे ओव्हरव्यू इतले दीस तुमी म्हणटाले न्ही हांव ना म्हणून कांयच सांगना म्हणून कितें करून मागीर तुमचे फुडें येवन म्हणजे लोकांक धीर दिवपाक म्हणून मिडियाचो तुमचो पूर्णपणे आमकां सहकार्य लागतलें. आमचे खंय चुकता ते बी नजरेक हाडून दिल्यार काय हरकत ना. तेजेर आमी इम्प्रुवमेंट करपाची गरज आहा. आनी त्याच बरोबर आयज 3 जाण जे सस्पेंड जाल्या ते म्हणजे गुरुदास पेडणेकर ड्रायव्हर, सुबोध नायक ड्रायव्हर आनी यशवंत गांवठरकर तांचो लिडर.
तो एक एलडीसी म्हणून काम करतालो. ते तिगांक हांवें सस्पेंड केल्ले आसा आनी तांकां फुडले 2 वर्सां हांव घेवपाचो ना परत. आनी तांकां सध्या इवन ऑफिस न्हू, तांकां काम करून दिता पेरिफेरीन. आमकां हांगा गरज ना तेंची. आनी मेन म्हणजे ह्या तरेचे लोक जे सिस्टम पाड करता, लास्टाक कोणाची जीवन. फाल्यां तुमचो भाव आसूं शकता, तुमची आई आसूं शकता. आनी जर आमचे अँब्युलन्साचे ड्रायव्हर ह्या तरेचे काम करूंक लागले आनी दुर्लक्ष करूंक लागले म्हणजे यांचेर एक्शन घेवपाचीच गरज आहा. आयज डॉक्टराक हांवें तापोवन काडला, कोट घालून येवपाचे, फेस्ताक आयल्या काय कितें. आयज डॉक्टरांचे बोर्ड लेबल आसूंक जाय. फार्मासिस्ट कोण आहा ते तुमकां कळपाक जाय. तुम्ही जर कोणाचे नजरेक हाडून दिवंक जाय. हे सगळे रुल्स रेग्युलेशन्स आहा आनी हे रूल रेग्युलेशनच्या आदाराचेर काम करपाक जाय. आयज गोवा मेडिकल कॉलेज कितें आहा, फक्त मिडियाक ब्रीफ करपाक काय मिडियाचेर इफेक्ट न्हू, हे स्ट्रिक्ट रावनूच काम करूंक जाय. म्हाका कंप्लेनी भरपूर आयली, डायरेक्टरा कडेन बी कंप्लेनी खूब आयल्यो. डायरेक्टर एकटे कितें करतले. आयज तिचे कडेन बी कंप्लेन खूब आयल्या. आयज तिचे कडेन कंप्लेन आयली ती म्हाजे नजरेक हाडटा. पण हांवें मंत्री म्हणून कितें तरी वचून फिल्डार करपाची गरज आहा. म्हणून तुमकां सांगलें जे कितें एक्शनाची गोश्टी आहा. पण एक्शनच्या पेक्षा चड आमी कॅन्सराचो प्रोटोकॉल कसो आमी ट्रीट करपाक आमी घेतल्या आनी ज्या तरेन आमी कॅन्सराचे दुयेंस खंय तरी आमी नियंत्रण आनी प्रिव्हेंटीव केलें. हांवें तुमकां पयलीं सांगलें, म्हाज्या आवयक स्वता कॅन्सर आसल्या कारणान हांव पळयता की जे त्रास जाता परिवारान आनी जे त्रास जाता घरान, आनी ते त्रास लोकांचेर येवं न्हय, लोकांच्या जिवनान खंय तरी त्रास जावं न्हय. म्हाका परवडटा. फाल्यां म्हाका जाय जाल्यार हांव देशांतलो नामनेचो डॉक्टर 24 वरां भितर हांगा हाडूं शकता. पूण सामान्य मनशान कितें करचें. आनी ताका प्रिव्हेंटीव मेडिसीन कॅन्सराचो प्रोटोकॉल हे एकमेव राज्य आहा. एकमेव राज्य परत सांगता जे खंय कॅन्सराचे मार्कर बाय डिफॉल्ट आमी चॅक करतले. आज एकमेव राज्य जे फाउंडेशन 1 टेस्ट आमी करतले, जे खंय बायोप्सी केल्लो तुजो पीस अमेरिकेक धाडून ते परत हाडटले. तो पर्यंत आमकां रिपोर्ट आमचे कडेन येतलो आनी तेजे नंतर आमकां गूड पाथवेज आनी बॅड पाथवेज आमी डिफरन्शिएट आमी करतले. म्हणजे गूड पाथवेज खंयचे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह ट्रिटमेंट आमी ते दिवंक शकता ते दिवपाचो आमचो. म्हाज्या आवयक बी तेच केल्लें. आयज सामान्य जनतेक बी म्हाज्या आवयक हांवें पयशे दिल्ले ताका आनी ती म्हाजी आई म्हणून हांव करतलोच. पूण त्याच बरोबर गोंयचे जनतेक त्रास जावं न्हय, लोकांक परवडना ह्यो गोश्टी. आनी जे कितें परवडना म्हाका दिसता की आमचो बजेट वेगळ्या तरेन ट्वीक करून आमकां प्रायोरिटी सेक्टर आमचो हेल्थाचेर वेगळ्या तरेन आमकां लक्ष दिवपाची गरज आहा. एक प्रत्येक आमदार मतदारसंघान 40 आमदार यांचे कडेन चर्चा करून तांकां जे तरेचे टेस्ट ज्या तरेचे तांकां दिसता. पयर आमी मये आमी अनाउन्स केल्या की शिराव आमी वेगळ्या तरेचे अपग्रेडेड RMD जे काही एमर्जन्सी सेंटर आसतले ते आमी करतले. त्याच बरोबर मये PHCची गरज आहा. आयज एका तालुक्यान केले म्हणून जावचें ना, एक मतदारसंघान प्रायमरी हेल्थ सेंटराची गरज आहा. हे सगळे गोष्टी आमी मार्गार आमी लायल्या. आमचो एक प्लॅन आनी वर्ल्ड बँकाचो बी एक प्रपोजल आहा, जे खंय वर्ल्ड बँकाच्या माध्यमांतल्यान एक PHC CHC हे सगळे अपग्रेड करपाक ते सॉफ्ट लोन दितात. तेजेर बी आमी चर्चा चल्ल्या. बिल गेट्स आनी मेलिंडा गेट्सचे फाउंडेशन ते बी आयज वेगळ्या राज्यान वेगळ्या तरेन मदत करपाक हेल्थ सेक्टरान तांचो प्रयत्न चालू आहा. कॅन्सरा खातीर बी तांचे खूब प्रयत्न देशभरान चालू आहा. तांकां बी वेगळ्या तरेचो प्रपोजल तांकां धाडपाचें आमचे डिपार्टमेंट काम करता. ह्या तरेन आमकां काम करून आमकां पावलां आमी घेवंक जाय. परत हांव मिडियाक सांगता की कितेंय जर खंय चुकता डिपार्टमेंटान बी नजरेक हाडल्यार कांय हरकत ना, पूण आमकां इम्प्रुवमेंट करपाक जाय. तुमच्या घरान बी ते त्रास जावं न्हय. म्हाज्या घरान जे त्रास म्हाका जाला ते तुमच्या घरान त्रास जावं न्हय. आनी कॅन्सराची दुयेंस कशें आसता, मनशाक केन्ना केन्ना होप दिता, मागीर ते होप आपुणूच काडून घेता. म्हणून ते दुयेंस कंट्रोल्ड मॅनरान जर आमी योग्य तरेन फोकस्ड आमकां अप्रोच जाय तर ताका एक अर्ली स्टेजान आमी जर डिटेक्ट केले तर आमी त्या मनशाचें जीवन आमी वाचूंक शकता. इतलेंच सांगपाक म्हणून तुमकां आपयल्लें आसा की गोवा इज द फर्स्ट स्टेट टू स्टार्ट फाउंडेशन 1 टेस्ट. This will take a lot of people and private sector by shock because they are not doing this. We are going to be the first state to do it. And also we are going to ensure that cancer markers are going to be mandatory in any blood test that is conducted. So we will keep a database of these patients so that we are able to early detection of cancer and it will help us in improving our cancer protocols in the state. कॅन्सराची टेस्ट दिसता फाउंडेशन एक GMC आसली बाकीच्या खंय तूं खंय ते हिस्टोपॅथ स्टडी केल्या ते आमी करून धाडून दितले. सापेज अवेलेबल जाता ना सापे म्हणजे आतां म्हाका सांगलें वाळपय अवेलेबल जालो. कॅन्सराचो पेशंट जो आहा तो गोवा मेडिकल कॉलेज त्या नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आयलो ते हांव प्रोटोकॉल सिस्टमॅटिक घालून हें करतलो. What is the procedure basically, sir? How it will Basically, that company will take the sample and they will send it. We have to pay the company. Company. We are at the moment starting through CSR. We will pay the company. And they will come and take the sample. Their job is to see that the sample goes and the report comes to us. And how long it takes? Any idea? Maybe about a week and a half. First it will be aired Yeah. and sent. Then they will send it. Same with my mother also the same thing was done.
and it is not available here in Goa. You have to send Otherwise, it normally how much it costs? About Like, close to 3 lakhs. प्रत्येक रक्ताच्या टेस्टीचेर ते कॅन्सर मार्कर रक्त न्हू तुजे बायोप्सी केल्लो जो बायोप्सी जेन्ना करता न्ही तेज्यातल्यान तुका एक्युरेट गावता रक्ताचेर बी तूं करूं शकता पूण हें आनी एक्युरेट आहा बायोप्सी करता म्हणून ते डॉक्टर कंप्लेंट घेऊन येतलो कॅन्सर ना, लायक आमचे डॉक्टर आयडेंटिफाय करतात डॉक्टर अनुभव बोरकर आहा ती जे आयडेंटिफाय करतात ते पेशंटाचे आमी धाडून दितात so in the last few तो खंय days, आयडेंटिफाय जातलो आपण येऊन त्याने ना फाल्यां ग्रोथ बी जाल्यार तुजे कडेन कॅन्सर तिका कळटलें न्ही कितें आहा परिस्थिती पेशंटाची जेन्ना तूं कळटा तूं रिपोर्ट पळयता मागीर तूं ठरोवंक शकता न्ही त्या पेशंटाक जर आमकां जिवनदान दिवंक जाय तर तुका खंयचें जिवनदान दिवपाक तुका मॉडॅलिटी जाय न्ही तुका खंयचो रोड तुवें घेवपाचो ते तुका कळपाक जाय जाल्यार सक्सेसफूल रूट जो आहा in order to give an opportunity for them to save that person's life, that will be identified only with Foundation 1, no other test. so in the last few days, how it used to happen in the before this? Past it was like based on the assessment. आयज तुका नवे आयले न्ही तुजो कॅन्सर प्रोटोकॉल चेंज जाला आयज देशात तुजे नवे गोष्टी येवंक लागले आयज फाउंडेशन वन इज अ टेस्ट विच टेक्स द बायोप्सी पीस then it shows what does it show? It shows if there's a mass in your body and it detected as cancer and you have done a biopsy, it will show you what are the treatment protocols that it will be responsive to. That's all. So basically, when the doctor recommends, only then the Yeah. foundation work. so in the last few days or months, there have been various cancer detection camps which the MLAs, everybody has organized. So how has been the response? Very good response. People are coming in front. People want to get checked. Cancer not only identifies people related to any kind of a risk population, but also it creates awareness among the people. So this cancer detective panel, all the MLAs are going to be involved. It is not necessary that I have Even the opposition MLAs are taking. everybody, all citizens of Goa will get the same preferential treatment. I mean everything in all 40 constituencies. There's no opposition and हांगा कितें दुयेंस कितें ऑपोजिशनाचे मनशाक काय तुजे रुलिंग पार्टी तशें नसता काय इट इज अ हेल्थ केअर फॉर ऑल सर गव्हर्नमेंट आता आरोग्य खाता ऍक्च्युअली कॅन्सरसाठी चांगलं काम करते पण खूप साऱ्या गोष्टी आउटसोर्सिंग लीज वगैरे घेण्यामागचं सर काय येतं इथे आता तुम्हाला कसला प्रश्नाचं उत्तर देऊ ते मला पहिले स्पेसिफाय करा स्पेसिफाय सर नाही ऍक्च्युली मला स्पेसिफिकली विचारलं कॅन्सर मॅपिंगचं आता तुम्ही जे लीज आउटसोर्स कोणी सांगितलं मी आउटसोर्स माझे डिपार्टमेंट करणार आतून मॅपिंग माझे डिपार्टमेंटच्या माध्यमातलं आहे माझं डब्ल्यूसीडीचं डिपार्टमेंट आहे त्यांना माहित असते की घरोघरी काय चाललंय ते हे आउटसोर्सचा प्रश्न नाही आहे हे मॅपिंग जे होणार ते आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हेल्थ डिपार्टमेंटच्या स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून जे काय चाललंय त्याच्या आधारावर आम्ही करतो नाही अबॉट मशी इज सक्सेसफुल इज अ कंपनी दॅट इज सक्सेसफुली प्रोव्हाइडेड लास्ट 16-18 years सर्व्हिस इन अवर गोवा मेडिकल कॉलेज आणि त्यांच्याचकडे ते एक आता ते जेम पोर्टलवर बी अवेलेबल आहे पण मी काय म्हटलं सध्या सीएसआरच्या अंडर आय विल सी दॅट ऑल द 212 सेंटर्स आर कवर्ड Sir, this is not and nothing to do with the government. Any proposals from MLAs as far as upgradation of the health centers? Yeah, lots are there. No, Kurturi is going on. When But they asked, really, AAP is also asked from their concept. Cruz is asked in his constituency. It's More everywhere. than, I think more than upgradation, the health Facilities. centers is just there. No? They are outdated. They are overloaded now because Not- the population has also increased. Because you are still talking of the old census. You go by the new estimates, it is outlived this. They don't have the capacity to deal with it. And also everybody wants emergency facilities. Everybody wants that there should be basic facilities other than emergency facilities available at their center. For minor, small things, you don't want people running to a PHC. You don't want people running beyond to go to South District Hospital. South District Hospital also, center of excellence are required. That has been the promise of this government. And we will do it. There is no question. They require neurology. They require orthopedic in terms of emergency accidents and other things. And also they require basic cardiac care. So we have to decide what is the type of cardiac care that is going to be made available there. At least one unit for at least basic angiography and other things should be there. Otherwise, such a big hospital that cannot be treated anymore as a district hospital. That has to be given a facility. That has to be like a tertiary hospital. Ultimately, it's dealing with the people and the population of South Goa, and that's why I will also discuss in detail with Honorable Chief Minister. And then we will see that it is implemented, but it has to be implemented. What is the message that you would like to give your staff since you have suspended some of them? Nothing, Like I give the doctors, message. everybody. आज आम्ही म्हापसा पहिले की ते No, because- लेडीजाक भितर घेवन आसले आनी भितर कितें टायमपास करता अशी So what is the message to everybody? अशा लोकांक त्रास जाता लोकांकडे तुका ते बी सांगता हांव
ती लेडीज आनी कोण नाशिल्ली, ती म्हाजेच मतदारसंघाची लेडीज आशिल्ली. तिका सांगले वॉर्निंग दिला हांवें, आनी तो मनीस असलो दुसऱ्या मतदारसंघाचो. दोन्ही गप्पा मारपाक बसल्या ते भितर, आनी हांव नॉक करता दरवाजो, आनी भायर ती बसल्या. ते कितें आहा ते सांगपाक कितें वायट ना. एक मतदारसंघाचो आनी एक म्हाज्या मतदारसंघाचो, तांकां कितें गप्पा मारपाक बसले ते. टायमींग प्रमाणे त्यांनी तेजे ईसीजी बीसीजी काडून घाले, फायदो कितें सस्पेंड करून येतलो. म्हाजो मतदार जालो म्हणून कितें ते हांगा हांवें एकदां गव्हर्मेंट सर्वंट जालो, त्यांनी काम करपाक जाय. म्हाज्या मतदारसंघाचो म्हणून काय व्हडलें न्हू तें, जॉब गावला न्ही ती व्हडली गोष्ट. लास्टाक लोकांनी बी काम करपाक जाय. ते कितें गप्पा मारून तांकां म्हणून आमी डॉक्टरान म्हाका सांगलेले, आमी दोगूय चर्चा केली. तिणे म्हाका सांगलें तिका कंप्लेन आयल्या, तिका रिटर्न कंप्लेन आयल्या. हांव जोपर्यंत ते पावल घालिना म्हणून ते कितें ते सांगून डॉक्टराक खबर ना कोट घालूंक जाय म्हणून, नांव थंय आसूंक जाय. ह्यो सगळ्यो गोश्टी कोण पळयतलो. ही मेसेज तुम्ही सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी काम करतो. आता तिका राजकारणाची तो म्हाज्या मतदारसंघाचो एकटो विशय न्हू. हांव मिडियाक परत सांगता, जो कोण गव्हर्मेंट सर्वंट हा त्या मनशांनी गव्हर्मेंटाचें काम करपाची गरज आहा. ते हांगा मतदारसंघाचो बी गरज आहा. ते तुवें आमकां आनी हँडओव्हर जावंक ना. So your supply checks will continue. एम्ब्युलन्सीस थोडे मागतात. प्रपोजल चालू. So your surprise checks will continue like this. ते आता तुका सांगल्या सरप्राईज नाही उरलो. चडशे इन्सिडन्स पेसीन बी जाता डॉक्टर्सांचे स्टाफ बी. प्रॉब्लेम कितें आहा, गोवा ल्हान राज्य, एकदम ल्हान. ह्या तरेचे राज्य खंयचे व्हडल्या राज्यात डिस्ट्रिक्ट पेक्षा ल्हान. हांगा तरी आमी एक्सेसिबली आमी वचूं शकता. गाडयेन बसलो की खंयी पावूं शकता. 1-1.5 वरां भितर तूं खंयच्याय पीएचसीन पावूं शकता. व्हडल्या राज्यात तुका दीस लागता पावपाक. आनी म्हणूनच आमच्या राज्यात वेगळे तरेचे मेकॅनिझम घालून हे सगळे आमी सगळे. आनी हांवें तिका सांगला ते व्हिडिओ कॅमेरा पासून सगळे डॉक्टराक सांगला ते व्हिडिओ कॅमेरा पासून सगळे प्रत्येक सगळे कडेन ते घालून घे. म्हणजे आमचे इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आमकां एक आसूंक जाय. एक नॉर्थ गोवा एक साऊथ गोवा. म्हणजे ते डॅशबोर्डच्या माध्यमांतल्यान प्रत्येक पीएचसी सीझन कितें चल्ला कितें आहा ते टायम टू टायम आमी पळोवंक शकता. हे डॅशबोर्ड असले करपाची गरज आहा. मनीस कंटिन्युअसली थंय पावूंक शकना. Surprise visit is not for media attraction. Surprise visit is to exactly what is happening on the field. आणि गरज आहे. तुम्ही म्हाका एक सांगा, फाल्यां तुजो जर कोण तरी जाऊ नये पण तुजो फाल्यां रिलेटिव्ह हा, तुवें एम्ब्युलन्स मागली आनी तो ड्रायव्हर मागीर मोडटा एम्ब्युलन्स डिलिबरेटली आनी तो थंय वचना आनी एकटो गायब जाता थंयच्यान, मागीर तूं उगी रावतलो. तूं गाळी घालतलो सरकाराक. पयलीं म्हाका घालतलो गाळी. मिनिस्टरान प्रेस कॉन्फरन्स घेतलेले, अशें केलें, इतलें सांगलें, तें जावना पण जायना. आनी आपलो कोण तरी हा, एक हायपोथेटिकल म्हणटा, आपलो जो रिलेटिव्ह हा तो वाचूंक शकता असलो. हे गोष्टी जर घडूंक नासल्या सिस्टमीक येवंक जाय. तुका खबर आहा, हांवें जेन्ना मंत्री जालो परत हांवें 108 चडसो स्टाफ हांवें डिसमीस करून भायर मारले न्ही. गरज आहा तें करपाक. केन्ना केन्ना सिस्टम हालोवचेर पडटा. हे सिस्टम हाल्ल्यार मागीर ते जाग्यार येता. हांवें कितें म्हाका लोकांची हांव तुमकां स्पश्ट सांगता, म्हाजे हांवें पयर बी भाशणांत सांगलें, म्हाज्या घरान जे दुयेंस आयला आनी म्हाका जो त्रास मनस्ताप जाता ते लोकांचे घरान जावं नये म्हणून हांव काम करता. हांवें हे प्रत्यक्ष पळयल्ले गोश्टी आयज बी पळयता, आयजच्या दिसा बी पळयता. अशें ना की हांव हायपोथेटिकली काम करता काय म्हाका वेगळे ते मानना. म्हाका त्रास जाता म्हणून लोकांक त्रास जाता म्हणून काम करता. त्रास जाता म्हणून बेश्टो उगी बसूंक ना. पळयता न्ही वचून कितें चल्लां ते नवीन नवीन गोश्टी ते चलूंक शकता. आनी हे सगळे विजन हे आमचे देशाचे प्रधानमंत्रीचे विजन. आनी तांकां सामान्य मनशाचें जिवन, प्रत्येक आमदार, प्रत्येक मंत्री, म्हाजेसारको आरोग्य मंत्री म्हाजे खातो म्हाजे कडेन आहा, पूण तेंची विचारधारा ते लोकां कडेन पावूंक कशें जाय. आमकां फ्रिडम दिल्लें आसा मॅपिंग करून. आमकां जाय तशें आमी लोकांचे दारार आमी पावूंक शकता. आनी गोवा ल्हान राज्य असल्या कारणान तूं जाय ते परिवर्तन लोकांच्या हेल्थ सिस्टमांत तूं करूं शकता. So department had done any study regarding why the cancer increasing? आम्ही आता गोवा आता लॉन्जिट्युडिनल कोहॉर्ट स्टडी 2025 अलॉंग विथ ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिक इन कोलॅबोरेशन विथ DHS आम्ही चालू करपाचे. ऑक्सफोर्डाचे लोक म्हाका मेळपाक येवपाचे. टाटा मेमोरियल ऑलरेडी ऑन बोर्ड हा. ऑलरेडी तिने इनिशिएटिव्ह घेतलेलो आसा आनी डॉक्टर रुपा आनी फ्रेझेलाक हांवें रिस्पॉन्सिबिलिटी दिल्ली आसा. आनी आमचे डॉक्टर राजनंदा तेणी म्हाका ते सांगला की ह्या दिसांनी ते येतले आनी आमी 4 जाण बसतले आनी त्याच बरोबर अनुपमा बोरकराक ऑन बोर्ड घेवन मागीर आमी हे सगळे गोष्टी आमी MOU तेंचे कडेन सायन करपाक घेतले, ही स्टडी करपाक, सो दॅट वी नो एक्झॅक्टली वॉट्स हॅपनिंग इन द स्टेट ऑफ गोवा. Sir, detection. And Oxford, I think, it's a good thing for us if Oxford is coming forward to do it with us, along with Tata Memorial, which is our main. आणि एक नव्या हॉस्पिटलान
तुम्ही म्हणटले हो सांगत असता म्हणून तशें नासता रे. आमी 1-2 लिनियर एक्सिलरेटर आमी घेतल्या प्लस हांवें केंद्र सरकार कडेन अपग्रेडेशन प्लॅन आमी धाडून दिल्या. आनी अपग्रेडेशन कित्या खातीर? कित्याक आमी सेपरेट विंग अँड सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर प्रोटॉन थेरपी. प्रोटॉन थेरपी आयजच्या दिसा 1200 कोटी रुपया ते खंय तरी वचून स्कीम चालू आहा इन प्रिपेरेशन ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया वे इट विल बी विदिन अ रीच टू एक्सेस दॅट थिंग. बट इट इज नॉट ओनली टू गेट द मशीन, also the type of manpower that is required. So then we will figure it out at that point of time. But we are keeping a separate center of excellence and separate entrance for सगळे गोष्टी in the new cancer hospital. A separate बाजू आम्ही दवरल्या for proton therapy. Because we are not only catering to the people of Goa, we are catering to people from this side in Maharashtra and this side in Karnataka. Where proton therapy is something that should be available to all the citizens. And they don't have to go to Bombay. Somebody doesn't have to go to Bangalore. Means it will be available. It will be the only machine in this whole belt which is available. You take it like a U shape. This way towards Maharashtra and this way, and it will be. It has to be subsidized. It doesn't allow your good cells to get damaged. But nobody would have thought of it. Today we are now talking about 2 linear accelerators which are integrated in the cancer project. And म्हणून आमकां तशें वचूंक जाय. फुडचे विचार करून आमकां. Sir, by when vaccine for cervical cancer will be made available for? That is already there, no? We have already starting already. सर डिटेक्शन कॅम्प जे जातात ते केसीस बीन चड मेळटात अशें कितें? मेळटा. आमकां जे कितें डावट लागता तांकां आमी एक स्पेसिफीक नोडल ऑफिसर नेमला जीएमसी आनी हेल्थाचो बी नोडल ऑफिसर नेमून कालूच आमी डिस्कस केल्या. म्हणजे ते सिमलस ते जावंक जाय. तर इन्फॉर्मेशन आमकां एक्झॅक्टली तुमकां आनी 1-2 कॅम्प जाल्यार एक्झॅक्टली हांव स्टॅटिस्टिक्स दिवं शकता. So are you going to lot of minister MLA? हांव वचून आयलो. घालता आतां पोस्ट वचून आयलो आसता पोस्ट घालता म्हणून नांव घालूंक जाय. तुम्ही कॅबिनेट बरोबर केन्नाच वचना, राम मंदिराक वचूंक ना, आतां वचूंक अशें कित्या खातीर? कित्याक देव भक्ती ते पर्सनल म्हाजी गोश्ट. हांव देवान भक्ती जी करता तो म्हाजो पर्सनल विशय. हांव देवा कडेन जेन्ना वयता आनी म्हाका देवा फुडें म्हाजे जे कितें मनान जें आसता म्हाजे लायफान खुबशे गोश्ट्यो घडटात आनी त्याच बरोबर ती प्रार्थना तूं करता तूं एकटो प्रार्थना केल्यार म्हाका दिसता की तुजें एक वेगळें तुका फ्रिडम गावता बसपाक, मेडिटेट करपाक. हांव करता न्ही पुजा पाठ. तूं पळयला म्हाका तूं आहा न्हू रे 70चो तुवें पळोवंक ना केन्ना विचार केला की हांव सोळ्याक आसून हांव पुजा बी करतलो म्हणून तुवें पळयला. आनी हांवें पळय विचारलें न्ही मिटिंगेन कोणाक दिसलें की हांव पुजा पाठ इतलें करूं शकता काय इतले इंटेन्सली हांव करूं शकता. पूण कित्याक ह्यो गोश्टी पर्सनल गोश्टी आनी हेका खंय पब्लिकली डेमॉन्स्ट्रेट करपाची गरज ना. आनी हे म्हाजे पर्सनल विशय हांव म्हाजे पर्सनली ते दवरल्यार बरें. सो बाकीचे शो ऑफ ना ना तशें म्हणना. हांव म्हाजे धर्माचे उलयता आनी हांवें म्हाजे पुजा पाठाचो विशय आमी साखळेचो पुजा पाठाचो विशय. टोपी किती असतात? टोपी वयली खाशे घालतात ते ना घालतात म्हणून मातशें वेगळें दिसता. हांवें टोपी कित्याक घालूंक जाय?